तुम्हाला माहिती आहे का दोघांना की हे जे आता तुम्ही करिअर निवडलंय याच्यामधनं पैसेही मिळतात? माहिती आहे. पण मग का नाही तुम्ही मग असे कोलॅबरेशन मध्ये असं का तुम्ही असा प्रयत्नच केला नाही की फक्त तुम्ही फोकस असं ठेवलंय की फक्त आपण आपली संस्कृतीच दाखवायची असं काय? सगळं शेवटी एंड पैसा आहे ना. मग असं कधी मनात आलं नाही समृद्धी? माझी म्हणजे आवडच आहे म्हणून मी पैशाचा कधी विचारच नाही केला. म्हणजे आवड आहे ना म्हणून रील्स काढते. हा. फॉलोअर्सचं पण इतकं लक्षात नव्हतं का पटकन कसे वाढले. हा. 3-4 वर्षात म्हणजे 1 लाख झाले. हो. तर म्हणजे समजलंच नाही का म्हणजे पैसा पण त्याच्यातून मिळतो. हा. फक्त आवडीनुसार चालू होतं. पैशाचं तर काही विचार करा पण ज्याच्याकडे पैसा आहे त्याला पैशाची गरज आहे. ह्या दोघींची पार्श्वभूमी बघितली तर मी ह्यांच्या दोघींची घरं बघितल्यात. वडील काय करतात हे आपण इंटरव्ह्यूच्या अगोदर सांगितलं. तरी सुद्धा मोहन आहे एक्सलन्सच्या पाठी जात आहेत. आपलं पॅशन करतायत. राही काय तुझं काय मत आहे या बाबतीत? म्हणजे माझ्या घरचे म्हणजे मम्मी पप्पा दीदी हे खूप सपोर्टिव्ह आहेत. बट काही आहेत मेंबर्स फॅमिली मेंबर्स डान्स करून काही भेटणार आहे तुला, काय करायचं तुला डान्स करून पुढे काहीच फ्युचर नाही आहे, तुझं फ्युचर बघ तू चांगलं शिक. तर त्यांचा मान ठेवला पण मी चांगलं शिकते. क्या बात आहे. प्लस माझी हॉबी आहे की डान्स मला खूप आवडतो ना लहानपणीपासून. ते तर मी सोडूच नाही शकत काही झालं तरी. हा. तुमची इच्छा आहे म्हणून मी ते पण करते आणि माझी इच्छा आहे म्हणून मी हे पण करते. दोघांना तर नाही सोडू शकत. ह्याच्याकडून पैसा पण भेटतो, ह्याच्याकडून हॅपीनेस पण भेटतो ना. क्या बात आहे. हॅपीनेस साठी म्हणून तुम्ही एवढे छान आम्हाला दिसतात इंस्टाग्रामवर. बघा बाई, जर समजा एक छान संदेश येतोय आपल्याला की ज्या गोष्टीत आपल्याला आनंद मिळतो तो जर आपण केला तर ऑटोमॅटिकली ते सगळी प्रसिद्धी वगैरे सगळी पाठी हे येते. गुड, चांगलं. म्हणजे हे सर मी थोडं मराठीत चांगलं पण तुम्ही जे समजवतायत ना ते अतिशय सुंदर आहे.